शैक्षणिक मानसशास्त्र या घटकावरील आपण प्रश्न पाहत आहोत आणि त्यामधील पहिला प्रश्न आहे, मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचे कारण आहे. तर पर्याय काय आहेत? मानवी वर्तनाची समज विकसित करण्यासाठी, वापरण्यात येणाऱ्या संशोधन व अभ्यासाच्या पद्धतीची समज विकसित करण्यासाठी, मानसशास्त्र व त्याचा अनुप्रयोग यांच्या व्यावहारिक मूल्याप्रती कदर करणे, की वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे वरीलपैकी सर्व. ओके. तर मानवी वर्तनाची समज विकसित करण्यासाठी, त्याच्यानंतर वापरण्यात येणाऱ्या संशोधन आणि अभ्यासाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीची समज विकसित करण्यासाठी, आणि मानसशास्त्र व त्याचा अनुप्रयोग यांच्या व्यावहारिक मूल्याप्रती कदर विकसित करणे. तर या सर्वांचा अभ्यास साठी मानसशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, दुसरा प्रश्न काय आहे? भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आहे. तर भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया काय आहे असं विचारलेलं आहे. तर पर्याय पाहूया. लोकशाहीची मूल्ये, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या क्षमतेत वाढ, शिक्षक एक तत्त्वज्ञानी व मित्र म्हणून, ही सर्व जे आहेत ते चांगल्या शिक्षणाचा पाया आहेत. पर्याय 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, बुद्धी हा शब्द टिंबटिंब भाषेतून आला. तर बुद्धी हा जो शब्द आहे तो संस्कृत भाषेतून आलेला आहे. पर्याय 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चौथा प्रश्न आहे, अचानक वाटणाऱ्या भीतीमध्ये ही लक्षणे आढळतात. तर अचानक जर भीती वाटत असेल तर कोणती लक्षणे आढळतात? हृदयाचे ठोके जलद वाढणे, घाम येणे, श्वासोच्छवास भरभर होणे. तर ही सर्व जी लक्षणे आहेत ती अचानक वाटणाऱ्या भीतीमध्ये आढळतात. तर पर्याय 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे, टिंबटिंब म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता. ओके. तर बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता होय. ओके. पर्याय 2. त्याच्यानंतरचा 6वा प्रश्न आहे, संतुलन आणि बोधात्मक असहमत याची उदाहरणे आहेत. का आहेत उदाहरणे? बोधात्मक सुसंगतपणा. पर्याय 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न काय आहे, उच्च शिक्षणाकरिता संस्था निवडताना सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल आणि ते आहे, ती संस्था योग्यरित्या मान्यताप्राप्त आहे का? त्याच्यानंतर संस्थेच्या शिक्षकांनी त्यांच्या विषयात अधिकाधिक पदवी धारण केली आहे का? आणि त्याच्यानंतर अर्जदारांच्या गरजा भागविण्यासाठी हे संस्थान पात्र आहे का? तर हे सर्व जे प्रश्न आहेत त्या सर्वांची उत्तरे शोधणे गरजेचं आहे. तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 8वा प्रश्न आहे, च्यामार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 चांगली शाळा. ओके. चांगली शाळा असेल तर विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते. चांगली शाळा म्हणजे काय? तर तिथले शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करत असतील तर एखाद्या विद्यार्थ्याला प्रेरणा मिळू शकते. ओके. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 चांगली शाळा. 9वा प्रश्न आहे, आकलनादरम्यान इतरांबद्दल माहिती कमी अधिक प्रमाणात रूपांतरित होणे म्हणजे काय? तर याला साचेबद्ध असे म्हणतात. ओके. आकलन म्हणजे काय? तर समजणे. ओके. समजून घेतेवेळी माहिती कमी किंवा अधिक प्रमाणात जर रूपांतरित झाली तर त्याला साचेबद्ध असं म्हणतात. पर्याय 1. 10वा प्रश्न आहे, घटक जो प्रेरणेशी संबंधित नाही. तर गरज हा घटक आहे. त्याच्यानंतर धिक्कारणे, प्रोत्साहन, अंतप्रेरणा हा प्रेरणेचा प्रकार आहे. अंतप्रेरणा प्रेरणेचा प्रकार आहे. बाकी सगळे हे घटक आहेत. पर्याय 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 11वा प्रश्न आहे, दीर्घकालीन स्मृती यातून घडून येते. तर दीर्घकालीन स्मृती आहे ती कशातून घडून येते? वाचून शिकणे, ऐकून शिकणे, की बहुसंवेदनक्षम अवयवांच्या योगे शिकणे, की कल्पना करण्याद्वारे शिकणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बहुसंवेदनक्षम अवयवांच्या योगे शिकणे. ओके. बहुसंवेदनक्षम अवयव कोणते? डोळे म्हणा, हात म्हणा. एखादी प्रयोग आहेत जेव्हा आपण कृती करतो तेव्हा ते आपल्या अधिक चांगलं लक्षात राहतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बहुसंवेदनक्षम अवयवांच्या योगे शिकणे. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांचा विचार करणाऱ्या
मानसशास्त्र उपविषयाला असे म्हणतात. तर शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांचा विचार करणाऱ्या मानसशास्त्र उपविषयाला विज्ञानाचे मानसशास्त्र, सायकॉलॉजी ऑफ सायन्स असे म्हणतात. पर्याय 1. 13वा प्रश्न आहे, शास्त्रज्ञ म्हणून संशोधन पद्धतीचे शैक्षणिक मानसशास्त्र प्रति मोठे योगदान आहे. ओके, एक शास्त्रज्ञ म्हणून टिंबटिंब संशोधन पद्धतीचे शैक्षणिक मानसशास्त्र प्रति मोठे योगदान आहे. ओके, तर जो शास्त्रज्ञ असतो त्याचे तो प्रयोग करून बघतो, म्हणजे प्रायोगिक पद्धतीने संशोधन करणे शैक्षणिक मानसशास्त्राप्रती मोठे योगदान आहे. ओके, त्याच्यानंतर पुढील प्रश्न 14वा प्रश्न आहे, सामान्यतः एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या माध्यमातून अनुभवतो. काय अनुभवतो? जेव्हा व्यक्ती मानसिक थकवा असतो त्याला, तेव्हा मानसिक अशक्तपणा, लक्षात न राहणे, चिंता यासारख्या गोष्टी त्याला सतावत असतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व. 15वा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता खालील संयोजनाचा परिणाम आहे. तर बुद्धिमत्ता हा पर्यावरणाचा वंशपरंपरेशी, म्हणजे आजूबाजूचे वातावरण आहे आणि वंशपरंपरा आहे यांच्या संयोजनाचा परिणाम आहे. बुद्धिमत्ता हा पर्यावरणाचा आणि पर्यावरणाचा वंशपरंपरेशी संयोजन आहे. ओके, त्याच्यानंतर पुढील प्रश्न 16वा प्रश्न आहे, हे शिकण्यास शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे. ओके, तर कौशल्य आहे ते कौशल्य शिकण्यासाठी शाब्दिक मार्गदर्शन हे कुचकामी आहे. कौशल्य जर शिकायची असेल तर त्यासाठी कृती करणे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 17वा प्रश्न आहे, संकल्पना आणि तत्त्वे शिकण्याची मूलभूत गरज काय? ओके, संकल्पना आणि तत्त्वे शिकविण्याची मूलभूत गरज काय? तर काय गरज आहे संकल्पना आणि तत्त्वे शिकवण्याची? तर विद्यार्थ्यांना बाहेरील वातावरणात उपस्थित असलेल्या वस्तूंची माहिती करून देणे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना यांत्रिक उपक्रमाविषयी शिकवणे, निर्देश देणे, व्यावहारिक आकार. ओके, तर पर्याय 4 वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे, पास मॉडेल सिद्धांताला जागृत करणे आणि हाताळणे यासाठी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर जागृत करण्याची स्थिती उत्तेजनाला हाताळण्यास मदत करते. जागृत करणे आणि हाताळणे मनुष्याला माहितीची प्रक्रिया करण्यास सक्षम करते. हाताळणे आणि कामगिरीसोबत अधिक जास्त किंवा अधिक कमी जागृत होणे. तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वरील सर्व विधानेही बरोबर आहेत. त्याच्यानंतर 19वा प्रश्न आहे, बुद्धी म्हणजे टिंबटिंब. तर बुद्धी म्हणजे काय? बुद्धिमत्ता. ओके, ना की भावना, आत्मसंकल्पना, मूल्यांकन. बुद्धी म्हणजे बुद्धिमत्ता. पर्याय 1. 20वा प्रश्न आहे, अनुवंशिकतेचे एकक. तर अनुवंशिकतेचे एकक काय आहे? जनुक. पर्याय 2. त्याच्यानंतर जेव्हा व्यक्तीला धूर, अग्नी, आहार ते वास्तवात अस्तित्वात नसताना वास येतो त्याला म्हणतात, काय म्हणतात? तर त्याला म्हणतात घ्राणेंद्रिय आभास. पर्याय 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. 22वा प्रश्न आहे, टिंबटिंबने ग्रासलेल्या व्यक्तीस पूर्ण शुद्धीवर असताना भ्रम होतो. ओके, तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय 1 छिन्न मनस्कता. ओके, छिन्न मनस्कता यालाच स्किझोफ्रेनिया असं देखील म्हणतात. 23वा प्रश्न आहे, शिकण्याचा निष्कर्ष म्हणजे. तर शिकण्याचा निष्कर्ष काय? विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये बदल. ओके, विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये बदल हा शिक्षणाचा निष्कर्ष आहे. 24वा प्रश्न आहे, मुलांचे थेट अनुभव याच्याशी संबंधित असतात. ओके, कशाशी? फेरफटका मारल्याने काय होतं? विद्यार्थी आजूबाजूच्या पर्यावरणातून शिकत असतात, त्यामुळे इथे थेट संबंध येतो. त्याच्यानंतर पर्यावरणीय परस्पर संवाद याच्यातून देखील विद्यार्थ्यांना थेट अनुभव मिळतो. त्याच्यानंतर प्रयोगाचे प्रात्यक्षिक याच्यातून देखील विद्यार्थी थेट अनुभव घेऊ शकतात. तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
त्याच्यानंतर 25 नंबरचा प्रश्न आहे, बुद्ध्यांक गुण हे सामान्यपणे शैक्षणिक कामगिरीशी टिंबटिंब परस्पर संबंधित असतात. बुद्ध्यांक गुण हे सामान्यपणे शैक्षणिक कामगिरीशी पूर्णपणे संबंधित असतात. पर्याय 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 26 नंबरचा प्रश्न आहे, ऐतिहासिकदृष्ट्या पारंपरिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे मूलभूत घटक होते त्यांचे शैक्षणिक यश. ओके, ऐतिहासिकदृष्ट्या पारंपरिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे मूलभूत घटक शैक्षणिक यश. पर्याय 3. 27 नंबरचा प्रश्न आहे, मानसशास्त्रज्ञ परिपक्वतेबद्दल बोलतात तेव्हा ते टिंबटिंबमुळे येऊ घातलेल्या वाढीच्या टप्प्याबाबत बोलत असतात. ओके, तर मानसशास्त्रज्ञ परिपक्वतेबद्दल बोलतात तेव्हा ते सातत्यामुळे येऊ घातलेल्या वाढीच्या टप्प्याबाबत बोलत असतात. तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे सातत्य. 28 नंबरचा प्रश्न आहे, बालवाडीत मुलाने खोटे बोलणे हे त्याचे लक्षण आहे. तर कशाचे लक्षण आहे? अभिव्यक्ती क्षमता, विकसित बुद्धिमत्ता, पालकांना सुखावणे, वरीलपैकी सर्व. ओके, तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचे उत्तर आहे. अभिव्यक्त क्षमता त्याच्यामध्ये असणे किंवा विकसित बुद्धिमत्ता किंवा पालकांना सुखवणे. ओके, तर काही पालकांना मुलं खोटं बोलल्यानंतर आनंद होतो किंवा खोटं बोलल्यानंतर पालक त्यांना शिक्षा न करता सोडून देतात. त्यामुळे मुलांना वाटतं की हां, जे मी बोलतो ते योग्य आहे. तर बालवाडीत मुलाने खोटे बोलणे हे याचे लक्षण आहे, म्हणजे अभिव्यक्ती क्षमता, विकसित बुद्धिमत्ता आणि पालकांनी सुखवणे, वरीलपैकी सर्व. त्याच्यानंतर 29 नंबरचा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता म्हणते क्षमतांचा समान संच आणि सांगणारा सिद्धांत आहे. बुद्धिमत्ता म्हणते क्षमतांचा समान संच आणि सांगणारा सिद्धांत आहे. अनेक एक घटक सिद्धांत. पर्याय 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, तार्किक गणिती बुद्धिमत्ता म्हणजे. तार्किक गणिती बुद्धिमत्ता म्हणजे काय? उच्च दर्जाचे गणित शिकण्याची क्षमता म्हणजे तार्किक गणिती बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, दमन करण्यात आलेल्या विस्मृत उदात्तपणे आकलन होणाऱ्या अनुभवांचे भांडार म्हणजेच काय? वैयक्तिक अबोध. पर्याय 1. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब हा एक समूह संरचनेचा घटक नाही. याच्यामधील समूह संरचनेचा घटक कोणता नाही हे विचारलं आहे. तर प्रमाणक जे आहे तो समूह संरचनेचा घटक नाही. बाकी स्थिती, भूमिका, पोषण हे सर्व समूह संरचनेचे घटक आहेत. त्याच्यानंतर 34 नंबरचा प्रश्न आहे, मानसिक ताण टिंबटिंब याची एक प्रतिक्रिया आहे. तर मानसिक ताण हे ताण याची एक प्रतिक्रिया आहे. ओके, ताण. पर्याय 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, एखादा पदार्थ किंवा स्थितीची सतत भक्कम त्रासदायक भीती जी थोडीशी असते आणि खरं तर तसा काही धोका नसतोच त्याला म्हणतात, काय म्हणतात? भीती. ओके, तर समजा रिझल्ट लागायचा असेल एखाद्या परीक्षेचा तर आपल्या मनात थोडीशी भीती असते, परंतु त्याचा खरं तर धोका असा काहीच नसतो. ओके, तर त्याला काय म्हणतात? भीती असं म्हणतात. ओके, आपण अभ्यास केलेला असतो, आपल्याला माहिती असतं पास होणार आहे, तरी पण आपल्या मनात थोडीशी भीती असते. ओके, त्यालाच काय म्हणतात? भीती. पर्याय 1. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, दृष्टिकोन बदलामध्ये हे बदल होऊ शकतात. कोणते बदल होऊ शकतात? एक समान आणि विसंगत. ओके, दृष्टिकोन बदलामध्ये एक समान आणि विसंगत असे बदल होऊ शकतात. पर्याय 1. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, मानसोपचाराचे लक्षण साधारणपणे टिंबटिंब प्रकारांमध्ये विभागली जातात. तर मानसोपचाराचे लक्षण साधारणपणे 4 प्रकारांमध्ये विभागली जातात. पुढील प्रश्न आहे, प्रभावी संवाद प्राप्तकर्त्यांमध्ये निर्माण करतो. काय निर्माण करतो? तर स्वीकृती. पर्याय 2. प्रभावी संवाद हा प्राप्तकर्त्यांमध्ये स्वीकृती निर्माण करतो. 39 नंबरचा प्रश्न आहे, वलय प्रभाव टिंबटिंब सकारात्मक गुणवत्तेला ज्याच्याबद्दल माहिती उपलब्ध नाही अशा इतर सकारात्मक गुणवत्तांशी जोडणे आहे. तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय 1 प्रवृत्ती.
40 नंबरचा प्रश्न आहे, विचार मंथनाच्या पद्धतीचा वारंवार वापर करून शिक्षक हे विकसित करतो. काय विकसित करतो? तर बुद्धिमत्ता. पर्याय 3. त्याच्यानंतर 41 नंबरचा प्रश्न आहे, अनोळखी व्यक्तीबद्दल वाटणारी अस्वस्थता यानंतर लगेच विकसित होते. तर पर्याय आहे कर्म करण्याची संकल्पना. 42 नंबरचा प्रश्न आहे, अनुवांशिकता याच्याशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे अनुवांशिकता? तर अनुवांशिकता वाहकशी संबंधित आहे. पर्याय 1. त्याच्यानंतर 43 नंबरचा प्रश्न, कनिष्ठ वर्गाच्या एका गटामध्ये एखाद्या वरिष्ठ विद्यार्थ्याने कोणत्या क्षमतेने काम करावे? कनिष्ठ वर्गाच्या एका गटामध्ये एखाद्या वरिष्ठ विद्यार्थ्याने कोणत्या क्षमतेने काम करावे? तर आदर्श क्षमतेने काम करावे. पर्याय 2. 44 नंबरचा प्रश्न आहे, विरोधात ठोस पुरावे असूनही चुकीचा विश्वास असणे यालाच काय म्हणतात? भ्रम असं म्हणतात. पर्याय 2. त्याच्यानंतर 45 नंबरचा प्रश्न आहे, सामाजिक दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या कल्पनांवर पूर्णपणे केंद्रित व्यक्ती म्हणजे सामाजिक माघार घेणारा. पर्याय 1. त्याच्यानंतर 46 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब हा मुलांचा पहिला शिक्षक असतो. कोण? तर आई. आई हा मुलांचा पहिला शिक्षक असतो. 47 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे नैराश्याचे लक्षण असू शकते. तर कोणतं लक्षण असू शकते? निराशावाद. 48 नंबरचा प्रश्न आहे, एका विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय क्षमता म्हणजे काय? प्रतिभा. पर्याय 1. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, भावनात्मकरित्या बुद्धिमान व्यक्तीचे गुण काय आहेत? आपल्या जाणीवा आणि भावनांसाठी चिकाटी असणे आणि संवेदनशील असणे. आपल्या भावनांसाठी चिकाटी आणि संवेदनशील असणे. त्याच्यानंतर निसर्गाचे प्रभाव, सामर्थ्य आणि आपल्या भावनांची तीव्र समज. तर या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, टिंबटिंब व टिंबटिंब ADHDचे वैशिष्ट्य आहे. तर याचं योग्य पर्याय आहे पर्याय 4 अनावधान आणि अतिसंवेदनशील अस्वस्थता. ADHD म्हणजे काय? अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. अवधान, अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे होते आजचे एकूण 50 प्रश्न. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांशी शेअर करा.